आता आपण पाहूयात पूर्वमीमांसा म्हणजेच काय तर मीमांसा दर्शन. हे निरीश्वरवादी आहे, पण काय करतात तर आत्म्याला मानतात, म्हणून याचा प्रकारमध्ये कोणता येतं तर आस्तिक दर्शनामध्ये येतात. तर याचा कर्ता कोण आहे तर आचार्य जैमिनी. प्रकार काय आहे तर आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे कोणता तर पूर्वमीमांसा. पर्याय काय आहे तर पूर्वमीमांसा, कर्ममीमांसा आणि कर्मकांड. पदार्थ किती आहे तर प्रभाकर म्हणतात 8 पदार्थ आहे आणि कुमारील कुमारील भट्ट काय म्हणतात तर 5 पदार्थ आहेत. तर प्रभाकर काय म्हणतात तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, परतंत्रता म्हणजेच काय तर समवाय, शक्ती, सादृश्य आणि संख्या हे 8 प्रकार पदार्थ प्रभाकरांनी मानलेले आहेत. आणि कुमारील भट्ट काय म्हणतात तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य आणि अभाव हे 5 प्रकार कोणी मानलेले आहेत तर कुमारील भट्ट यांनी मानलेले आहेत. आता पुढे पाहूयात. याचं प्रयोजन काय आहे तर धर्मजिज्ञासा. हे कशाचं प्रयोजन आहे तर पूर्वमीमांसाचं प्रयोजन आहे. त्याचं प्रमाण काय आहे तर प्रभाकर काय म्हणतात तर 5 प्रमाण आहेत आणि कुमारील भट्ट काय म्हणतात तर 6 प्रमाण आहेत. प्रभाकर म्हणतात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आणि अर्थापत्ती हे असे 5 प्रकार प्रमाण कोण म्हणतात तर प्रभाकर म्हणतात. आणि कुमारील भट्ट 6 प्रमाण म्हणतात कोणते तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. तर प्रभाकर आणि कुमारील भट्ट यामध्ये कोणतं तर एक्स्ट्रा आहे तर अनुपलब्धी हे कुमारील भट्ट यांनी एक्स्ट्रा प्रमाण मानलेलं आहे आणि प्रभाकरांनी ते प्रमाण मानलेलं नाही. आणि पदार्थामध्ये प्रभाकरांनी 8 प्रकार पदार्थ सांगितले होते आणि कुमारील भट्टांनी 5 पदार्थ सांगितले होते. आता जो मीमांसा शब्दाचा अर्थ काय आहे तर चिकित्सापूर्वक परामर्श म्हणजे चिकित्सापूर्वीच केलेला जो परामर्श असतो तो. तेच काय आहे तर निश्चित संबंध सांगतं. विचार विनिमय करणे, वेदवचनांचा परामर्श घेऊन त्याचा समन्वय साधणे म्हणजेच काय तर मीमांसा ह्या शब्दाचा अर्थ होतो. आता मीमांसा सूत्राचे 12 अध्याय असून 2745 सूत्रसंख्या आहे. तुम्हाला हा MCQ येऊ शकतो. मीमांसाचे सूत्राचे अध्याय किती आहे तर 12 अध्याय असून त्याचं सूत्रसंख्या किती आहे तर 2745 संख्या आहे. आता आजच्या काळात उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे तर जैमिनी प्रणिती पूर्वमीमांसा सूत्र. मग पहिले सूत्र कोणतं आहे तर अथातो धर्मजिज्ञासा. म्हणून याचं प्रयोजन काय सांगितलेलं आहे आपण धर्मजिज्ञासा. इथे जे आपण एक्सप्लेन केलं होतं धर्मजिज्ञासा हे त्याचं प्रयोजन आहे. आणि आज उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे तर जैमिनी पूर्वमीमांसा सूत्र. जैमिनी प्रणित पूर्वमीमांसा सूत्र आणि पहिले सूत्र कोणतं आहे तर अथातो धर्मजिज्ञासा. 7व्या शतकात काय सांगितलं कुमारील भट्टांचे काय होतं तर 7व्या शतकामध्ये 2 संप्रदाय पडले. कुमारील भट्टांचा होता काय तर संप्रदाय भाट्ट आणि प्रभाकरांचा प्राभाकर संप्रदाय ते गुरुमाताला मानत होते. असे हे 2 संप्रदाय पडले होते कोणत्या 7व्या शतकामध्ये. त्यानंतर यामध्ये दुसरा पॉईंट तुम्ही असा लिहू शकता शाबर स्वामींनी काय केलेलं आहे जैमिनी सूत्रावर भाष्य केलेलं आहे. आता शाबर भाष्यावर काय आहे तर बृहती व लघवी असे 2 प्रभाकरांचे मत मांडलेले आहे. शाबर भाष्यावर काय आहे तर कुमारीलांनी काय सांगितलेलं आहे तर श्लोकावार्तिक, तंत्रवार्तिक आणि दृष्टिका हे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत शाबर भाष्यावरती कुमारीलांनी. आणि बृहती आणि लघवी हे 2 प्रभाकरांचे मत मांडलेले आहे. आता सृष्टी उत्पत्ती कशी झाली हे यांचं मत पाहूयात. विश्वधारणा होण्यासाठी परमेश्वर मानण्याची आवश्यकता नाही. ती धारणा कर्माच्या नियमाने होते. म्हणजेच काय तर जे विश्व आहे त्याच्या धारणेसाठी आपल्याला कशाची आवश्यकता नाही तर परमेश्वराची आवश्यकता नाही आहे. ते आपले जे कर्म आहेत त्या कर्माच्या नियमांवरतीच ते आपली सृष्टीची निर्मिती होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता जीवांच्या कर्माने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते त्याला काय म्हणतात तर अपूर्व म्हणतात. आणि अपूर्वाने सृष्टीची उत्पत्ती होते. पहिल्यांदा तर ते काय म्हणतात विश्वाची धारणा होण्यासाठी कोण आवश्यक नाही आहे तर परमेश्वर आवश्यक नाही आहे. त्याची धारण्यासाठी कर्माची नियमांची आवश्यकता आहे. आणि तसेच काय म्हणतात तर जीवांच्या कर्माने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते त्याला काय म्हणतात आपण तर अपूर्व म्हणतो. आपण जे कर्म करतो त्याने कोणती शक्ती उत्पन्न होते तर अपूर्व उत्पन्न होते. ह्या अपूर्वाने कशाची उत्पत्ती होते सृष्टी उत्पत्तीची होते. असं कोणाचं मत आहे तर पूर्वमीमांसा यांचं मत आहे. पूर्वमीमांसा ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे दर्शनामध्ये. आता कर्मनियतिवाद मध्ये काय तर यत कर्म तत फलम. आपल्याला माहिती आहे जसं कर्म असेल तसं फल भेटणार. म्हणजेच काय तर सत्कर्माचे चांगले फळ व दुष्टकर्माचे वाईट फळ मिळते. हे काय कर्मनियतिवाद आहे. कशामध्ये पूर्वमीमांसामध्ये. तर प्रत्यक्षात दुष्कर्म करणारा सुखात राहतो. सत्कर्म करणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. दुष्कर्माचे फळ तात्काळ मिळत नाही पण कालांतराने ते भोगावेच लागते. आणि सत्कर्माचे चांगले फळ कालांतरानेच मिळते. शॉर्टकटमध्ये काय सांगितलेलं आहे तर यत्कर्म तत फलम. म्हणजे जसं कर्म असेल तसं फळ भेटेल. सत्कर्म असलं तर चांगलं फळ भेटतं आणि दुष्टकर्म असलं तर वाईट फळ भेटतं. आता तर तुम्ही म्हणताल की जर काही लोक खूप वाईट वागतात तर त्यांचं फळ त्यांना चांगलंच का भेटतं तर असं काही नसतं. त्यांना एंड ऑफ द डे आपण म्हणू शकतो की त्यांचं ते पापाचा घडा भरल्यानंतर फळ भेटतं तसं टाईप. प्रत्यक्षात दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीला काय करतं की स्टार्टिंगला सुख भेटतं पण त्याचं दुष्कर्म ज्यावेळेस वाढत जातं
तर त्याला काय होतं, तात्काळ मिळत नाही त्याचं फळ, पण कालांतराने त्याचं जे फळ असतं दुष्कर्माचं वाईट फळ, ते त्याला भोगावंच लागतं. आणि जे जे चांगलं कार्य करतात त्यांना स्टार्टिंगला वाईट एक्सपिरियन्स येतात. पण कालांतराने त्याचं जे चांगलं फळ आहे ते सत्कार्य करणाऱ्या व्यक्तींना भेटतंच. त्यानंतर काय आहे तर, कर्म केल्यावर प्रत्यक्ष कर्म संपत असले तरी त्याचे अस्तित्व कर्माच्या सामर्थ्यात शिल्लक असते. त्यालाच काय म्हणतात, अपूर्व अदृष्ट म्हणतात. म्हणजे काय तर, कर्म केलं आपण, त्याचं प्रत्यक्ष कर्म संपतं. म्हणजे आता सपोज की मी एक्सप्लेन करते, त्याचं माझं प्रत्यक्ष कर्म संपतं, तरी त्याचं अस्तित्व काय आहे, कर्माच्या सामर्थ्यात शिल्लकच आहे. त्याचं अस्तित्व तुम्हाला माहीतच आहे, कारण मी व्हिडिओ बनवते, मी तुम्हाला ही गोष्ट एक्सप्लेन करते. त्याचं सामर्थ्यात काय अस्तित्वात आहे, शिल्लकच आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, अपूर्व किंवा अदृष्ट म्हणतो. आता अपूर्वाचे फळ म्हणजे मृत्यूनंतर मिळणारे स्वर्गसुख होय. जे लोक चांगले वागतात किंवा चांगल्या गोष्टी आचरणामध्ये आणतात, कुणाचं वाईट चिंतत नाही, त्या अपूर्वाचं चांगलं फळ त्यांना काय मृत्यूनंतर भेटणारच आहे. कोणत्या स्वरूपात भेटणार आहे, स्वर्गसुखाच्या स्वरूपात भेटणार आहे. जे आस्तिक दर्शन मानतात ते ईश्वराला, परलोकाला, इहलोकाला मानतात. तर त्यांचं म्हणणं काय आहे तर, अपूर्वाचं फळ मृत्यूनंतर मिळतं. कशाच्या रूपामध्ये मिळतं तर, स्वर्गसुखाच्या रूपामध्ये. आता यामध्ये कोणत्या द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे तर, एकादश द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे. वैशेषिकांनी मानलेली 9 द्रव्ये आणि 2 अधिक द्रव्ये सांगितलेली आहेत. वैशेषिकांनी कोणती 9 द्रव्ये मानलेली आहेत? पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे 5, आत्मा, मन, काल आणि दिशा हे 9 द्रव्ये वैशेषिकांनी मानलेले आहेत. आणि अंधकार म्हणजे तम आणि शब्द हे एकादश द्रव्ये यामध्ये वर्णन केलेले आहेत. तर पृथ्वी, जल, तेज, वायू, अंधकार हे 5 द्रव्य अवयव असून त्यांचा अंत अवयवांना परमाणू म्हणतात. म्हणजेच काय तर, हे जे 5 जे पृथ्वी, जल, तेज, वायू आणि अहंकार आहेत, अंधकार आहेत, ते काय आहे तर त्यांना अवयव आहे आणि त्यांचा अंत अवयव काय आहे तर परमाणू आहे. तसंच परमाणूंनी घटित असलेल्या भौतिक विश्वाला उत्पत्ती किंवा प्रलय यापैकी काहीच असत नाही. आता जे हे परमाणू आहेत त्यांच्यापासून जी पृथ्वी किंवा जे विश्व निर्माण होतं किंवा त्याची उत्पत्ती होते किंवा त्याचा प्रलय म्हणजेच नाश होतो, यापैकी कशालाच काय होतं, हे जे परमाणू आहेत त्यांपासून उत्पन्न होणारे जे विश्व किंवा म्हणजे ह्या परमाणूंपासून घटित असलेल्या भौतिक विश्वाला उत्पत्ती किंवा प्रलय यांपैकी काहीच नसतं. त्यानंतर काय तर, विश्व नित्य आहे आणि वेद नित्य आहेत. विश्व पण नित्य आहे आणि वेद पण काय आहेत तर नित्य आहेत. म्हणून नित्य यज्ञ करावे व स्वर्गातील सुख भोगावे असा मीमांसकारांचा विषविषयक व जीवनविषयक दृष्टिकोन आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्वमीमांसा हे दर्शन पाहिलेलं आहे.